शिवजन्मोत्सव सातपूर समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे सर्वपक्षीय शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान पुणे प्रस्तुत शिवगाथा महानाट्य अशोकनगर सावरकरनगर या ठिकाणी जाणता राजा मैदानावर सादर करण्यात आले। शिवगाथा महानाट्याची शिवरायांच्या पराक्रमाची अनुभूती शिवप्रेमींना या महानाट्यामुळे मिळाली। महानाट्याला शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला। शिवजन्माचा पूर्वकाळ, शिवरायांचा जन्म आणि बालपण, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाच्या बोटांची छाटणी, पुरंदरचा तह, पन्हाळचा विजय आणि त्यानंतर शिवरायांचा दिमागदार राज्याभिषेक सोहळा यांचं सादरीकरण महानाट्यात करण्यात आलं। महानाट्यामध्ये 110 कलाकारांचा सहभाग होता। महानाट्याच्या प्रारंभी तुळजाभवानी मातेचे पूजन आणि शिवाआरती करण्यात आली। समिती अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख, उपाध्यक्ष पोपटराव जेजुरकर, उपाध्यक्ष जान्हवी मनोज तांबे, सरचिटणीस दीपक मौले, चिटणीस भगवान काकड, सचिव किरण डोके यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळेस मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। माजी सभागृह नेते दिनकर पाटील आणि शिवसेना उपनेते सुनील बागुल यांनी यावेळी सातपूर शिवजन्मोत्सवाच्या समितीच्या कामाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। सातपूर शिवजयंती उत्सव यासाठी उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, सातपूरची समिती आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, आज नाशिक शहरामध्ये शिवजन्मोत्सव इतका जोरात साजरा केला गेला। असं एक मंडळ नाही किंवा एक गल्ली नाही का जिथं उत्साहामध्ये हा आपला सण साजरा होतो। आणि त्यामुळे दरवर्षी जे मी बघत असतो, मागच्या वर्षी जो झालेला आहे त्याच्यापेक्षा यावर्षी अजून चांगला होतो। आणि नाशिक शहराने ज्या दिवसापासून निर्णय घेतला का प्रत्येकाने एक समिती स्थापन करायची, एक नाशिक रोड समिती, पंचवटी समिती, मध्य नाशिक समिती, सातपूर समिती, शिवको समिती, आणि या समितीच्या माध्यमातून जनतेने इतका भरघोस पाठिंबा दिला आणि त्यामुळे चांगलाच चांगला देखावा आणि चांगला उत्सव साजरा करून आपल्याला हजारो लोकांना इथे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि हा सण आपण कसा साजरा करावा ही एक प्रेरणा या माध्यमातून आपल्याला मिळत असते। आज मी या समितीला शुभेच्छा देतो आणि सातपूरकरांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्णपणे आयुष्यामध्ये त्यांनी काय काय केलं आणि त्यामुळे आपण कसे स्वतंत्र झालो, स्वराज्य कसं मिळालं, या प्रत्येकाला लहानातल्या लहान मुलांना किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे। यासाठी या समितीला मी विनंती करतो की तुम्ही यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडावा, एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना त्रिवार अभिवादन। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सातपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजन्म उत्सव या ठिकाणी शिवजन्म उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी 7 वर्षापासून या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करून काम करत असतात। त्यांना या सगळ्या समितीला मी शुभेच्छा देईन। आता शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख आणि कार्याध्यक्ष शेखताई, सर्व सन्माननीय पदाधिकारी यांना खरोखर खूप शुभेच्छा देईन की मी आता सर्व नाशिक मधून प्रमुख समित्यांना भेटून आल्यावर एक जाणवलं की सातपूरची सुद्धा शिवजन्म उत्सव समितीचे कार्यक्रम सगळ्यामध्ये चांगले कार्यक्रम आहेत। अतिशय सुंदर असं नियोजन करून या ठिकाणी सर्व स्तरातील सर्व जाती धर्माची माणसं, जसं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याच पद्धतीनं सर्व 18 पगड जातींना बरोबर घेऊन शिवजन्म उत्सव समिती या ठिकाणी काम करत आहे। आणि सगळ्या
सर्वांना अतिशय शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनापासून जन्मापासून संपूर्ण जीवनाचा लघुपट अगदी या ठिकाणी दाखवला जातो। अतिशय सगळे 8 दिवसाचे कार्यक्रम त्यांनी केले, त्यांना खूप धन्यवाद। आपल्याला सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो, सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। अनिल कलाकांत शेखताईला, माझ्या ताईला खूप दोघांनी सुंदर असं नियोजन केलं, त्यांच्या सहकार्याने त्याच्यामध्ये नियोजन केलं, त्यांना खूप धन्यवाद देतो। शिवछत्रपती शिवाजी महाराज की सोहळ्याला मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, करण गायकर, सलीम शेख, शशिकांत जाधव, नंदू जाधव, दिलीप गिरासे, माधुरी बोलकर हे यावेळी उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे, सातपूर।